प्रश्न क्रमांक पहिला आपण बघूयात. खालीलपैकी कोणत्या भारतीयाची कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, भरतसिंग चव्हाण. भरतसिंग चव्हाण यांची कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 2. ग्रामीण स्वच्छता सर्वेक्षण 2025 मध्ये ग्रामीण स्वच्छतेत कोणते पूर्वेकडील राज्य सर्वोत्तम ठरले आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, बिहार. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3. भारत फोरकास्ट सिस्टम वापरणारे देशातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र राज्य. महाराष्ट्र राज्य हे फोरकास्ट सिस्टम वापरणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. प्रश्न क्रमांक 4. भारत आणि कोणत्या देशाच्या नौदलांमध्ये वरुण हा द्विपक्षीय नौदल सराव नुकताच अरबी समुद्रात सुरू झालेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, फ्रान्स. भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये हा सराव सुरू झालेला आहे. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी कोणत्या देशातील शास्त्रज्ञांनी पिकांसाठी जगातील पहिला AI आधारित जनुकीय संपादक विकसित केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, भारत. खूप महत्त्वाचा असा प्रश्न, या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 6. गुरंदरवीर सिंग हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, धावपटू. धावपटू या खेळाशी संबंधित आहे. हा प्रश्न तुम्हाला का विचारला जाऊ शकतो? तर ते 100 मीटरमध्ये 10.10 सेकंदापेक्षा कमी वेळ नोंदवणारे पहिले भारतीय धावपटू ठरलेले आहेत. यासाठी हा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न क्रमांक 7. भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, केरळ. केरळ या राज्यामध्ये भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन झालेले आहे. प्रश्न क्रमांक 8. कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून लोकमान्य मधु दंडवते रेल्वे टर्मिनस असे करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सावंतवाडी रेल्वे स्टेशन. महत्त्वाचा असा प्रश्न आहे, या प्रश्नाला देखील तुम्ही IMP करून ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 9. राज्यसभा याचिका समितीचे नवे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, राघव चड्डा. राघव चड्डा यांची राज्यसभा याचिका समितीचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 10. कोणत्या देशाने सेंझोऊ 23 अंतराळयान मोहीम प्रक्षेपित केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, चीन. चीन या देशाने प्रक्षेपित केलेली आहे. प्रश्न क्रमांक 11. राज्य प्रशासनासाठी भ्रष्टाचार विरोधी उपक्रम म्हणून कोणत्या राज्य सरकारने प्रोजेक्ट झिरो सुरू केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, केरळम. केरळम या राज्याने सुरू केलेला आहे प्रोजेक्ट झिरो. प्रश्न क्रमांक 12. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात विकसित केला जात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, लडाख. ऑप्शन डी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13. समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, आसाम. आसाम हे राज्य समान नागरी संहिता विधेयक सादर करणारे देशातील तिसरे राज्य आहे. प्रश्न क्रमांक 14. 2024 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, रोहित राज्यपाल. रोहित राज्यपाल यांची 2024 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताच्या दल प्रमुख म्हणून नियुक्ती झालेली आहे. प्रश्न क्रमांक 15. भारताची पहिली राष्ट्रीय आणि डिजिटल वोटर शिखर परिषद 2024 कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, बेंगलुरू. बेंगलुरू या शहरामध्ये आयोजित केली जाईल. प्रश्न क्रमांक 16. 2024 मध्ये राष्ट्रपतींनी किती जणांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान केला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी,
एकूण 13 जणांना 2024मध्ये राष्ट्रपतींनी पद्मभूषण पुरस्कार प्रदान केले आहेत. प्रश्न क्रमांक 17. जागतिक आरोग्य संघटनेने इबोला विषाणूला जागतिक आरोग्य चिंता म्हणून घोषित केल्यानंतर भारतातील कोणत्या शहरात इबोला विषाणूचा संशयित रुग्ण पहिल्यांदा आढळला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, बेंगलुरू. बेंगलुरू या शहरामध्ये इबोलाचा विषाणू पहिला आढळलेला आहे. कोणत्या शहरामध्ये? तर बेंगलुरू या शहरामध्ये. प्रश्न क्रमांक 18. संरक्षक मंत्री यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आलेल्या पहिल्या स्वदेशी 300 किमी सार्वत्रिक रॉकेट प्रक्षेपण प्रणालीचे नाव काय आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, सूर्यास्त्र. खूप महत्त्वाचा असा प्रश्न. या प्रश्नाला तुम्ही IMP करून ठेवायचा आहे. प्रश्न क्रमांक 19. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, PP सत्यानंद. PP सत्यानंद हे या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या पोलिसांना पोलीस दलासाठीचा सर्वोच्च पुरस्कार असलेला राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, सिक्कीम पोलीस. सिक्कीम पोलिसांना राष्ट्रपतींचा पोलीस ध्वज प्रदान करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 21. जन परब वन्यजीव समर्थन मोहीम कोणत्या राज्य सरकारने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, गुजरात. गुजरात या राज्याने जन परब वन्यजीव समर्थन मोहीम सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 22. जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2024चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन ए, अहमदाबाद. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2024चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे? तर अहमदाबाद हे शहर आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. कोणता देश कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन सी, रशिया. रशिया हा देश कझाकस्तानमध्ये पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारणार आहे. ऑप्शन सी या प्रश्नाचे उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. कोणत्या राज्याने आदर्श शहर समृद्धी योजना सुरू केली आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन बी, छत्तीसगड. छत्तीसगड या राज्याने ही योजना सुरू केलेली आहे. प्रश्न क्रमांक 25. मिशन क्वीन पायनॅपल कोणत्या राज्यात सुरू करण्यात आलेले आहे? तर या प्रश्नाचे उत्तर असणार आहे ऑप्शन डी, त्रिपुरा. त्रिपुरा या राज्यामध्ये मिशन क्वीन पायनॅपल हे सुरू करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 26. 2024साठी जगातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटू म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 26 या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. रिव्हिजन म्हणून हा तुम्हाला प्रश्न देण्यात आलेला आहे. तर प्रश्न क्रमांक 26चे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे.